नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले स्वागत आहे। मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण बघूयात पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते? तर याचे पर्याय आहेत: पर्याय ए शोषण, पर्याय बी बाष्पोत्सर्जन, पर्याय सी उत्सर्जन, पर्याय डी प्रकाश संश्लेषण। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बाष्पोत्सर्जन। या प्रक्रियेमध्ये झाडांमध्ये असलेले अतिरिक्त पाणी हे पानांच्या बाहेर टाकले जातात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, मानवी शरीरात श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहे? यामध्ये पर्याय ए आहे फुफ्फुस, बी नाक, पर्याय सी श्वसननलिका आणि पर्याय डी इतर। तर याचे बरोबर उत्तर आहे फुफ्फुस। फुफ्फुस हे श्वसन प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य करीत असतात आणि फुफ्फुसाद्वारे ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडला जातो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे? तर यामध्ये पर्याय आहे ए अतिसार, बी टीबी, सी न्यूमोनिया आणि पर्याय डी बी आणि सी दोन्ही। तर अतिसार हा रोग पाण्याद्वारे फैलणारा आहे, तसंच टीबी आणि न्यूमोनिया हा हवेद्वारे होणारा आजार आहे। तर टीबी आणि न्यूमोनिया या आजारामध्ये आपल्याला कफ होत असतो, तसेच खोकलासुद्धा होत असतो आणि यामुळे आपल्या घशाला त्रास होतो। यामुळे आपल्या श्वसन प्रक्रियेवर सुद्धा परिणाम होत असतो। म्हणून याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बी आणि सी दोन्ही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे म्हणतात? यामध्ये पर्याय दिलेले आहे ए पाने, बी हरितलवक, सी स्टोमॅटा आणि डी रूट। तर तुम्हाला माहितीच असेल, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य हे पानाचे असते। पानं हे प्रकाश संश्लेषण करून सूर्याकडून प्रकाश घेऊन आणि हवेमधील कार्बन डायऑक्साईड घेऊन स्वतःचे अन्न स्वतः बनवत असतात। म्हणूनच पानांना झाडाचे स्वयंपाकघर सुद्धा म्हटले जाते। म्हणूनच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाने। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, वनस्पतींमध्ये हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते? तर यामध्ये पर्याय दिलेले आहे रूट, बी आहे छिद्र, त्यानंतर सी फांदी, डी खोड। बघा, हवेची देवाणघेवाण करण्यासाठी झाडांची पानं आणि पानांवर असलेले जे छिद्र असतात ते मदत करत असतात। तर पानांच्या छिद्रांद्वारे हवेतून कार्बन डायऑक्साईड घेऊन तसेच ऑक्सिजन सोडला जात असतो। तर यामध्ये पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? त्यामध्ये पर्याय दिलेले आहे ए पाठीचा कणा, बी सेरेबेलम, सी हायपोथॅलेमस, डी आहे पीयूष ग्रंथी। तर बघा, आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचा घटक हा आपल्या मेंदूचा असतो। तर हायपोथॅलेमस हा एक आपल्या मेंदूचा छोटासा भाग आहे आणि तो आपल्या शरीराचे कार्य नियंत्रित करतो, तसेच तापमानसुद्धा नियंत्रित करत असतो। म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर सी हायपोथॅलेमस हे आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, अमिबामध्ये अन्न कोण सेवन करते? तुम्हाला माहितीच असेल, अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे। त्याच्याकडे कुठलेही अवयव नसतात। त्याच्या शरीरामध्ये एकच न्यूक्लियस असतो, केंद्रबिंदू, आणि तोच त्याच्या शरीराला कंट्रोल करत असतो। तर त्याच्याकडे कुठलेही अवयव नसल्यामुळे तो त्याच्याकडे जे काही बाहू असतात म्हणजेच आर्म्स असतात त्याला छद्मपाद असे म्हटले जाते। त्यामध्येच तो अन्नसेवन करत असतो। तो स्वतःच्या शरीराला फैलवतो आणि अन्न ग्रहण करण्याचे काम करत असतो। म्हणूनच प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर आहे ए छद्मपाद। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता एन्झाईम लाळेमध्ये आढळतो? लाळ ही सतत आपल्या शरीरामध्ये तयार होत असते। तो आपल्या तोंडातील एक घटक आहे
तर यामध्ये पर्याय दिलेले आहे पेप्सिन ए, बी ट्रिप्सिन, सी टायलिन आणि डी क्रिमोट्रिप्सिन. तुम्हाला माहिती असेल की लाळ हे आपलं अन्न पचन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं कार्य सांभाळत असते. तर टायलिन हा जे आपण खातो त्या अन्नामध्ये स्टार्च प्रेझेंट असतं आणि त्या स्टार्चचं साखरेत रूपांतर करण्यासाठी मदत करत असतो. यामुळेच आपल्या शरीरात अन्न पचन होण्याची क्रिया ही सुरळीत होत असते. म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टायलिन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या प्रवेगाचे सरासरी मूल्य किती आहे? तुम्हाला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम माहितीच असेल. तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पृथ्वीचा जो काही गुरुत्वाकर्षण प्रवेगाचं मूल्य आहे तो 9.8 म्हणजेच 9.8. तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 9.8 मीटर प्रति सेकंड वर्ग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. आदर्श द्रवपदार्थाचे गुणधर्म काय आहे? यामध्ये पर्याय क्रमांक ए केवळ 0 स्निग्धता, पर्याय क्रमांक बी केवळ 0 संकुचितता, पर्याय क्रमांक सी 0 स्निग्धता आणि 0 संकुचितता आणि पर्याय क्रमांक डी वरीलपैकी काहीही नाही. तर तुम्हाला माहिती असेल आदर्श द्रव्य हा एक पूर्ण द्रव्य आहे. याचे घनत्व हे स्थिर असतात. यावर कितीही दबाव आला तरी घनत्व स्थिरच राहणार. म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 0 स्निग्धता आणि 0 संकुचितता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. वेगाचे एकक किती आहे जे प्रति तास 1 नॉटिकल मैल इतके आहे? बघा तर यामध्ये पर्याय दिलेला आहे ए गाठ, बी मैल, सी मीटर प्रति सेकंड, डी किलोमीटर प्रति तास. तर तुम्हाला माहिती असेल वेगाचे एकक हे गाठ आहे. 1 नॉटिकल म्हणजेच 1852 मीटर आणि हे समुद्र आणि हवाई नौवाहांसाठी वापरले जाते. तर प्रश्न क्रमांक 11 चे उत्तर ए असे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक काय आहे? विद्युत प्रवाहाचे एसआय एकक काय आहे? त्यानंतर पर्याय दिलेले आहे ए व्होल्ट, बी एम्पियर, सी वॅट, डी जूल. तर विद्युत प्रवाहाचे एसआय एकक हे एम्पियर आहे. विद्युत प्रवाहाचे जर मापन करायचे असेल तर एम्पियर वापरतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. बल मोजण्याचे एकक काय आहे? बल मोजण्याचे एकक काय आहे? त्यानंतर पर्याय दिलेला आहे ए जूल, बी वॅट, सी न्यूटन, डी पास्कल. तर बल मोजण्याचे एकक हे न्यूटन असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार बल, वस्तुमान आणि त्वरण यांच्यातील संबंध काय आहे? तर यामध्ये पर्याय दिलेले आहे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, बी त्वरण बरोबर बल भागिले वस्तुमान, सी वस्तुमान बरोबर बल गुणिले त्वरण, डी बल बरोबर वस्तुमान भागिले त्वरण. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. जसे की जोपर्यंत आपण कुठल्याही वस्तूवर बल लावत नाही तोपर्यंत त्या वस्तूमध्ये कुठलीही गती निर्माण होत नाही. म्हणूनच पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे उत्तर आहे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते प्रमाण स्केलर आहे? तर यामध्ये पर्याय दिलेले आहे वेग, पर्याय बी बल, पर्याय सी त्वरण, पर्याय डी वेग. बघा विस्थापनाच्या बदलाच्या दराला वेग असे म्हणत असतात. म्हणून स्केलर म्हणजेच वेग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेग. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या नियमानुसार स्थिर तापमानावर दिलेल्या
वायू वस्तुमानाच्या दाब त्याच्या आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. तर पर्याय क्रमांक ए दिलेला आहे बॉयलचा नियम, बी चार्ल्सचा नियम, सी गेलुसॅकचा नियम, डी ॲव्होगॅड्रोज नियम. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे, बॉयलचा नियम. बॉयलच्या नियमानुसार जर आवाज वाढला तर दबाव कमी होतो आणि जर दबाव वाढला तर आवाज कमी होतो. हे उलट होत असतं. जेव्हा तापमान स्थिर असते तेव्हा आवाज कमी होतो, जेव्हा तापमान वाढतं तेव्हा आवाज जास्त होतो. तर त्यानुसार प्रश्न क्रमांक 16चे उत्तर हे बॉयलचा नियम आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. इतर पर्यायांच्या तुलनेत खालीलपैकी कोणता उष्णतेचा सर्वात कमकुवत वाहक आहे? बघा, त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत चांदी, तांबे, शिशे आणि मर्क्युरी. तर तुम्हाला माहिती असेल चांदी हा एक धातू आहे, तांबेसुद्धा धातू आहे, त्यानंतर मर्क्युरीसुद्धा धातू आहे. आणि कोणताही धातू हा उष्णतेचा सुवाहक असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये उष्णता वाहून नेण्याची कॅपॅसिटी असते. तर यामध्ये प्रश्नामध्ये विचारलेला आहे सर्वात कमकुवत वाहक. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 16चे उत्तर सी हे असणार आहे, शिशे. शिशे हा उष्णतेचा सर्वात कमकुवत वाहक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. मानवी शरीरातील जैविक घटकांचे घटने खालीलपैकी कोणते योग्य आहे? बघा, पर्याय ए ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. पर्याय बी ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. त्यानंतर आहे पर्याय सी ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. त्यानंतर आहे पर्याय डी कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. तर यामध्ये पर्याय क्रमांक सी हे बरोबर असणार आहे. यामध्ये तुम्हाला क्रम लावायचा आहे. तर ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. नियतकालिक सारणीमध्ये खालीलपैकी कोणते सर्वात जास्त आणि सर्वात कमी विद्युत ऋणात्मक घटक आहे? सर्वात कमी आणि सर्वात जास्त विद्युत ऋणात्मक घटक म्हणजे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात. ओके, जे जास्त हायली रिॲक्टिव्ह एलिमेंटसुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. त्यामध्ये पर्याय दिलेला आहे ए फ्लोरीन आणि सिझियम, बी हायड्रोजन आणि हेलियम, सी कार्बन आणि ऑक्सिजन, डी क्लोरीन आणि फ्लोरीन. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए फ्लोरीन आणि सिझियम हे बरोबर उत्तर आहे. तर सिझियम हा सर्वात जास्त विद्युत ऋणात्मक घटक आहे. याला हायली रिॲक्टिव्ह एलिमेंटसुद्धा म्हटले जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणाला व्हाईट विट्रिओल म्हणतात? तर यामध्ये पर्याय दिलेला आहे ए झिंक सल्फेट, बी झिंक क्लोराईड, सी झिंक फॉस्फेट, डी झिंक ऑक्साईड. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए झिंक सल्फेट हे बरोबर आहे. कारण झिंक सल्फेट हा एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर ZnSO4 आहे. म्हणजेच याला व्हाईट विट्रिओलसुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. पाराचे कोणते संयुग अँटिसेप्टिक म्हणून वापरले जाते? पर्याय क्रमांक ए मर्क्युरिक सल्फाईड, त्यानंतर बी मर्क्युरिक ऑक्साईड, सी मर्क्युरिक क्लोराईड, डी मर्क्युरिक आयोडाईड. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच मर्क्युरिक क्लोराईड हे बरोबर आहे. तर मर्क्युरिक क्लोराईड हे एक जंतुनाशक म्हणून तसेच कोरड्या बॅटरीमध्ये सुद्धा वापरतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. कॅल्शियम सल्फेट
हेमीहायड्रेटचे सामान्य नाव आहे? बघा, तर पर्याय क्रमांक ए दिलेला आहे ब्लिचिंग पावडर, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे सिलेक्ट लिंबू, पर्याय क्रमांक सी आहे प्लास्टर ऑफ पॅरिस, पर्याय क्रमांक डी आहे डिटर्जंट. आता तुम्हाला जर बघायचं असेल तर कॅल्शियम सल्फेट आणि हेमीहायड्रेट म्हणजेच याचा जर फॉर्म्युला आपण बघितला तर CaSO4 प्लास्टर ऑफ पॅरिस यालाच म्हणतात. म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा जर फॉर्म्युला बघितला तर CaClO2 त्याला कॅल्शियम हायपोक्लोराईड म्हणतात. त्यानंतर स्क्वेड लिंबू म्हणजे सायट्रिक ॲसिड C6H8O7 त्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणू. त्यानंतर डिटर्जंटचा फॉर्म्युला जर बघितला तर झेन सल्फोनेट होतो. म्हणूनच जर आपल्याला कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट बघायचं असेल तर तो फॉर्म्युला प्लास्टर ऑफ पॅरिसचाच आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर सी प्लास्टर ऑफ पॅरिस असे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. ज्या हेलियम अणूंनी 2 इलेक्ट्रॉन गमावले आहेत त्यांना म्हणतात? पर्याय क्रमांक ए अल्फा किरणे, बी बीटा किरणे, सी गॅमा किरणे, डी वरीलपैकी काहीही नाही. बघा, हेलियम हा असा ॲटम आहे की त्याच्याकडे शेवटच्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात आणि त्याने दोन्हीही इलेक्ट्रॉन जेव्हा गमावले तेव्हा तो अल्फा किरण तयार करत असतो. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अल्फा किरणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. काझिमिर फंक किंवा कॅसिमिर फंक एक पॉलिश जैवरसायनशास्त्रज्ञ होते, ज्यांना खालीलपैकी कोणत्या संकल्पनेची पहिली रचना करण्याचे श्रेय दिलेले आहे? यामध्ये पर्याय क्रमांक ए अमिनो आम्ल, त्यानंतर DNA, त्यानंतर सी RNA, त्यानंतर डी जीवनसत्वे. तर काझिमिर फंक हे एक पोलिश बायोकेमिस्ट होते. त्यांनी जीवनसत्वे ही संकल्पना तयार केली. तर त्यांनी सगळ्यात आधी जीवनसत्वे काय असतात, जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स काय असतात याची संकल्पना मांडली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या वायूचे स्वयंचलित प्रज्वलन तापमान सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक ए मिथेन, पर्याय क्रमांक बी हायड्रोजन, पर्याय क्रमांक सी इथिलीन, पर्याय क्रमांक डी कार्बन डायसल्फाईड. तर मित्रांनो, मिथेन, हायड्रोजन तसेच इथिलीन हे वायू आहेत आणि यांचे प्रज्वलन तापमान हे जास्त असते. म्हणून कार्बन डायसल्फाईडचे प्रज्वलन तापमान हे या बाकीच्या वायूंच्या तुलनेत अतिशय कमी आहे. म्हणून आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे सर्वात कमी प्रज्वलन तापमान कोणाचे? तर यामध्ये उत्तर असणार आहे कार्बन डायसल्फाईडचे, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते फुल्स गोल्ड आहे? तर पर्याय दिलेला आहे ए कॉपर सल्फेट, बी आयरन सल्फाईड, सी पितळ आणि डी सिल्वर ब्रोमाइड. तुम्हाला माहिती असेल कॉपर कॉपरचे भांडेसुद्धा आपण घरी वापरू शकतो. पितळ पण माहिती आहे. त्यानंतर आयरन सल्फाईड हा एक सोन्यासारखा पदार्थ दिसतो, म्हणजेच त्यामध्ये गंधक मिश्रित असतो. लोखंड आणि गंधक मिश्रित असल्यामुळे याचा रंग हा आपल्याला सोन्यासारखा दिसतो, म्हणजेच याला मूर्खांचे सोने असे सुद्धा म्हणतात. म्हणून आयरन सल्फाईड हा सोन्यासारखा दिसतो, म्हणजेच याला मूर्खांचे सोने असे सुद्धा म्हणतात. म्हणून आयरन सल्फाईड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. सोडियम क्लोराईडबद्दल खालीलपैकी कोणते बरोबर नाही किंवा कोणते विधान बरोबर नाही? त्यामध्ये पर्याय दिलेला आहे हे एक सहसंयोजक संयुग आहे, याला सामान्य मीठ असेही म्हणतात. हिमवर्षाव दरम्यान रस्त्यावरील बर्फ काढून टाकण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. हे एक अन्न संरक्षक म्हणून वापरले जाते. बघा, सोडियम क्लोराईड NaCl हे याला आपण मीठसुद्धा म्हणतो, म्हणजे दररोजच्या खाण्यामध्ये सुद्धा आपण याला वापरत असतो. त्यामध्ये बर्फावर सुद्धा याला स्प्रेड केल्या जाते, टाकल्या जातो.
त्यानंतर हे अन्न संरक्षण म्हणून म्हणजेच प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा याचा वापर आपण करत असतो. जसं की आपल्याकडे आपण लोणचे बनवतो, तर लोणच्यामध्ये मीठ हे भरपूर प्रमाणात टाकले जाते, म्हणजेच मिठाला सोडियम क्लोराईड असे म्हणतात आणि मीठ हे अन्न जास्त दिवस टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असते. म्हणजेच यामधील चुकीचे विधान हे एक सहसंयोजक संयुग आहे, तर ते एक सहसंयोजक संयुग नाही, हे असे उत्तर तिथे पाहिजे होते. तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. हे एक सहसंयोजक संयुग आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, गुलाब धातू म्हणजे काय? बघा, गुलाब धातू यामध्ये तांबे मिश्रित असतात. ओके, तर प्रश्न क्रमांक 27 मध्ये पर्याय दिलेले आहे अ, हे निकेल, कथिल आणि जस्त यांचे मिश्र धातू आहे. बी, हे बिस्मथ, तांबे आणि पॅलेडियम यांचे मिश्र धातू आहे. सी, हे पॅलेडियम, कथिल आणि शिशे यांचे मिश्र धातू आहे. डी, हे बिस्मथ, कथिल आणि शिशे यांचे मिश्र धातू आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. यामध्ये बिस्मथ, कथिल आणि शिशे यांचे हे मिश्र धातू असते, म्हणजेच तांबे मिश्रित हे धातू सुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणता पितळाचा प्रकार नाही? पर्याय क्रमांक ए डच धातू, पर्याय क्रमांक बी प्रिन्सचा धातू, सी फील्डचा धातू, डी मुंड्स धातू. बघा, तर याचे उत्तर आहे फील्डचा धातू, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. बाकी सगळे जे डच धातू आहे, प्रिन्सचा धातू आहे, मुंड्स धातू आहे, हे सगळे पितळाचे प्रकार आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, दिलेल्या पिढीतील न्यूट्रॉनद्वारे निर्माण होणाऱ्या विखंडन संख्येचे मागील पिढीतील विखंडन संख्येशी असलेले गुणोत्तर आपण काय म्हणतो? बघा, तर पर्याय दिलेला आहे गंभीर घटक, बी ऊर्जा घटक, सी गुणाकार घटक, डी नियंत्रण घटक. तर बघा, गुणोत्तर आणि प्रमाण जर आपल्याला काढायचं असेल तर आपण गुणाकार वापरत असतो, म्हणजेच याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गुणाकार घटक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30, पहिल्या क्रमातील अभिक्रियेसाठी अर्ध आयुष्यकाळ आणि प्रतिक्रियाशील प्रजातींच्या सुरुवातीच्या एकाग्रतेमध्ये काय संबंध आहे? तर पर्याय क्रमांक ए दिलेले आहे दोन्ही एकमेकांशी थेट प्रमाणात असतात, बी दोन्ही एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असतात, सी दोन्ही एकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि डी अर्ध आयुष्यकाळ प्रतिक्रियाशील प्रजातींच्या एकाग्रतेच्या दुप्पट असतो. तर याचे उत्तर आहे दोन्ही एकमेकांपासून स्वतंत्र आहेत, कारण त्यांचे प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळे असतात आणि ते आपले स्वतःचे स्वतंत्र कार्य करत असतात. म्हणूनच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोन्ही एकमेकांपासून स्वतंत्र असतात. धन्यवाद मित्रांनो.